आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने सांदण. त्याला धोंडस पण म्हणतात, त्याचबरोबर तवसळी सुद्धा म्हणतात. आपण अगोदर काकडीला किसून घ्यायचे, म्हणजे याला तवस सुद्धा म्हणतात. किसल्यानंतर 1 वाटी किसलेला काकडी, त्याचबरोबर 1 वाटी घ्यायचे खोबरं, 1 वाटी गूळ. चांगलं याला अगदी मिक्स करायचे. गूळ त्या काकडीच्या पाण्यात अगदी वितळला जातो. इथे रवा घ्यायचा 1 वाटी, तोही तुपामध्ये भाजून घ्यायचे. थंड झालं की त्याला त्याच्यामध्येच घालायचे. याच काकडीच्या पाण्याने तो चांगला अगदी व्यवस्थित 10 मिनिटे ठेवायचे, म्हणजे चांगला अगदी भिजला जातो. वेलची पूड घालायची, ड्रायफ्रुट्स घालायची आणि एखादं भांडं असेल तर त्याला तूप किंवा एखादा बटर पेपर ठेवा आणि त्याला अगोदरच लावून घ्यायचे. नंतर हे मिश्रण घालायचे. मी अगोदरच कढईमध्ये मीठ घालून त्याला प्रीहीट करायला ठेवलं होतं, म्हणजे गरम करायला ठेवलं होतं. हे आपलं मिश्रण ठेवायचे 30 मिनिटं आणि नंतर पाहायचंय. एखादा काट्याचा चमचा किंवा चाकूच्या साहाय्याने झालं व्यवस्थित निघालं म्हणजे आपला मस्त असं सांदण रेडी झालंय. आणि त्याचा बटर पेपरही काढून दाखवते. अगदी चवीला लागतो. नक्की करून पहा. आवडली